इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. कायिक विदारण म्हणजे काय? उत्तर: तापमान, दहीवर पाणी, दाबमुक्ती व स्फटिकांची वाढ यांसारख्या भौतिक कारणामुळे खडक फुटणे, तडे जाणे किंवा तुकडे होणे या प्रक्रियेला कायिक विदारण असे म्हणतात. आ. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? उत्तर: पाण्यामुळे आणि विविध रासायनिक प्रक्रियामुळे खडकांचे विघटन होण्यास रासायनिक विदारण असे म्हणतात. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. कार्बन. पावसाच्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड मिसळून कार्बोनिक आम्ल तयार होते. या आम्लामुळे चुनखडीसारखे खडक विरघळतात. या प्रक्रियेला कार्बनन म्हणतात. 2. द्रवीकरण. खडकांतील काही खनिजे पाण्यात विरघळून वाहून जातात. त्यामुळे खडक कमकुवत व ठिसूळ होतात. या प्रक्रियेला द्रवीकरण म्हणतात. 3. भस्मीकरण. लोहयुक्त खडकांवर पाणी व ऑक्सिजन यांच्या संयोगाने गंज तयार होतो. त्यामुळे खडकांवर तपकिरी थर तयार होतो. या प्रक्रियेला भस्मीकरण म्हणतात. 4. क्षार विदारण. स्फटिकीकरण. खडकांच्या छिद्रामध्ये क्षारयुक्त पाणी साचते. पाणी वाफ होऊन उडून गेल्यावर क्षारांचे स्फटिक तयार होतात. या स्फटिकांमुळे खडकांवर ताण निर्माण होऊन खडक फुटतात. यास क्षार विदारण म्हणतात. ई. जैविक विदारण कसे घडून येते? उत्तर: झाडांची मुळे, शेवाळे, दगडफूल तसेच उंदीर, मुंग्या, ससे यांसारख्या प्राणी व कीटकांच्या क्रियामुळे खडकांवर ताण निर्माण होतो व खडक फुटतात. या प्रक्रियेला जैविक विदारण म्हणतात. ई. विदारण व विस्तृत झीज यातील फरक स्पष्ट करा. विदारण, विस्तृत झीज. खडक फुटणे, तडे जाणे किंवा सुटे होणे ही प्रक्रिया म्हणजे विदारण होय. तर विदारित पदार्थ गुरुत्वाकर्षणामुळे उताराच्या दिशेने खाली सरकणे म्हणजे विस्तृत झीज होय. विदारणामुळे खडक कमकुवत होतात, तर विस्तृत झीजेमुळे विदारित पदार्थ एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. विदारण कायिक रासायनिक व जैविक कारणांनी होते, तर विस्तृत झीज मुख्यतः गुरुत्वीय बलामुळे होते. प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. अ. भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. उत्तर: चूक. विदारणावर हवामानाचा परिणाम होत असतो. आ. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. उत्तर बरोबर. ई. शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. बरोबर. ई. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. बरोबर. उ. अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते. चूक. दुरुस्ती. बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते. प्रश्न तिसरा आहे, खालील ओघ तक्ता पूर्ण करा. विदारण प्रक्रिया. उत्तर: भौतिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण. भौतिक विदारणामध्ये तापमानातील बदल, अपपर्णन. रासायनिक विदारणामध्ये जलयोजन, कार्बनन, भस्मीकरण. तर जैविक विदारणामध्ये खनक प्राण्यांनी बिळे तयार करणे, वनस्पतींच्या मुळांची वाढ. प्रश्न चौथा, पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. अ. काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात. उत्तर: जैविक विदारण. आ. खडकातील लोहावर गंज चढतो. रासायनिक विदारण किंवा भस्मीकरण. ई.
खडकाच्या तळामध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो. कायिक विदारण. ई. थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. उत्तर कायिक विदारण. उ. ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे. कायिक विदारण. प्रश्न 5वा. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा. उत्तर भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची एक मोठी घटना म्हणजे माळीण भूस्खलन होय. 30 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात भीषण भूस्खलन झाले. सतत पडणारा मुसळधार पाऊस, डोंगर उतारावर वरील सैल माती आणि जंगलतोड यामुळे डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला. काही क्षणात संपूर्ण गाव माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला, तर घरे, शेती आणि अवजारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मोठे प्रयत्न केले. या घटनेमुळे डोंगराळ भागात वृक्षतोड, अतिवृष्टी आणि अनियोजित बांधकाम यामुळे भूस्खलनाचा धोका वाढतो हे स्पष्ट झाले.